चा फटका बसलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा कायम। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीला दक्षतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस। पावसामुळे भात शेतीला मोठा फटका। कापणी केलेला भात पाण्यामध्ये, भाताला कोंब। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पाऊस। कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन आणि टोमॅटोचं नुकसान। कापूस भिजला। उरलेलं पीक देखील शेतकऱ्याच्या हातून जाण्याची शक्यता। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस। कपाशी पिकाला फटका तर रब्बीच्या पिकांसाठी पाऊस फायदेशीर। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान। शेतामध्ये पाणी साचण्याच्या भीतीनं रस्त्यावर वाळू घातलेलं पीकही भिजलं। परभणीमध्ये रब्बी पेरणीच्या शेतीपूर्व मशागतीच्या कामांना वेग। ट्रॅक्टरच्या साह्यानं शेतकऱ्याकडून रब्बीच्या पेरणीपूर्वीची कामं जोमानं सुरू, तर काही भागात पावसामुळे कामं खोळंबली। जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची हजेरी। मका पिकासह कापसाचं मोठं नुकसान। कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे 85 गावातील 865 शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरीसह भात पिकांचं मोठं नुकसान। जवळपास 832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। धुळे जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार। परिणामी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 94% जलसाठा उपलब्ध।